मुंबईतल्या समुद्रात डॉल्फिनचं दर्शन झालं। वरळी सीफेसच्या समुद्रकिनारी डॉल्फिन आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दिसले। वरळी सीफेस इथल्या समुद्रकिनारी हे डॉल्फिन पाहायला मिळालेले, तर सीलिंगच्या परिसरात हे डॉल्फिन पाण्यात उड्या मारत असताना पाहायला मिळाले। मुंबईकरांना आज डॉल्फिनचं हे दर्शन झालेलं आहे। आता थंडीचा वातावरण सुरू झालं की मुंबईच्या समुद्रामध्ये डॉल्फिन दिसतात आणि ही एक्सक्लुसिव्ह दृश्य झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी खास टिपलेली आहेत। मुंबईच्या समुद्रात ही डॉल्फिनची आज सैर पाहायला मिळालं। डॉल्फिन समुद्रात उडी मारताना वरळी सीफेसवरून दिसत होते। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। कृष्णात, खरं तर इतकं सहज दर्शन मुंबईकरांना डॉल्फिनचं होईल असं वाटलं नव्हतं, मात्र समुद्रात आज डॉल्फिन उड्या मारताना दिसत होते। काय नेमके तपशील आहेत? एकीकडे मुंबईतलं प्रदूषणाची पातळी वाढत असताना दुसरीकडे असा एक प्रकारचा सुखद धक्का जो आहे तो मुंबईकरांना बसलेला पाहायला मिळतोय। कारण मुंबईच्या समुद्रकिनारी आणि वरळी सीफेसच्या समुद्रकिनारी हे डॉल्फिन समुद्रामध्ये पाहायला मिळाले आणि काही प्रेक्षकांनी अशा प्रकारचे शूट केलेलं जे आहे ते व्हिडिओ हे समोर आलेले आहेत, ज्यामध्ये डॉल्फिन समुद्राच्या किनारी अगदी हे उड्या मारत असलेले पाहायला मिळालेत। अगदी जिथं बांद्रा वरळी सिलिंग आहे, या सिलिंगच्या आजूबाजूच्या परिसरामध्येच हे डॉल्फिन पाहायला मिळालेत आणि नव्यानेच खुला झालेला जो वरळी सीफेसचा नवीन भाग आहे, कारण कोस्टल रोडमुळे काही काळ तो बंद होता, परंतु आता नव्याने तो खुला करण्यात आलेला आहे प्रोमेनेड परिसर। आणि त्याच ठिकाणी या ठिकाणी फिरायला गेलेल्या काही व्यक्तींनी च्या नजरेस हे डॉल्फिन उड्या मारताना पाहायला मिळालेले। यापूर्वी देखील काही वेळा डॉल्फिन हे समुद्रकिनारी पाहायला मिळाले होते, परंतु अत्यंत दुर्मिळ असे हे प्रसंग आहेत ज्यावेळी डॉल्फिन अशा प्रकारे पाहायला मिळाले। अगदी वेगवेगळ्या ठिकाणी गोवाच्या समुद्रकिनारीमध्ये आतमध्ये गेलं तर तुम्हाला त्या ठिकाणी बोटीद्वारे जावं लागतं आणि त्या एका ठराविक ठिकाणी अशा प्रकारचे डॉल्फिन पाहायला मिळतात, परंतु मुंबईतल्या समुद्रकिनारी अशा प्रकारचं चित्र हे अत्यंत दुर्मिळ होतं। परंतु आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हे अशा प्रकारे डॉल्फिन हे समुद्रकिनारी आलेले पाहायला मिळाले आणि उड्या मारत असताना पाहायला मिळाले। कारण डॉल्फिनचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे की ते समुद्रकिनारी आल्यानंतर किंवा समुद्रात असताना देखील उड्या मारत असतात आणि ते पाहणं एक अत्यंत सुखावं अशी एक गोष्ट असते आणि मुंबईकरांना ही सुखावणारी गोष्ट ही आज सकाळी पाहायला मिळाली। अगदी खरे कृष्णात, खरं तर मुंबईमध्ये समुद्र आता आणखी जवळ आलेला आहे, कारण ज्या काही सुविधा किनाऱ्यावर झालेल्या आहेत आणि त्यावेळी प्रेक्षकांना खूप जवळून किंवा पर्यटकांना खूप जवळून अशा प्रकारे जर दृश्य बघता येत असेल, डॉल्फिन समुद्रामध्ये उड्या मारतायत आणि छान एक वेगळा निसर्ग खरं तर मुंबईकरांना या निमित्तानं अनुभवायला मिळालं असं म्हणायला हरकत नाही। यापूर्वी मला वाटते 2020-22 मधली घटना अशीच असावी, तेव्हा जुहू बीचवर अगदी खूप दूरवर डॉल्फिनचं दर्शन झालेलं होतं। मात्र आता जी एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर दाखवतोय, वरळीतल्या समुद्र किनाऱ्यावरून सीफेसवरून अगदी जवळून असे सगळे डॉल्फिनचं दृश्य पाहायला मिळतंय। त्यामुळे निश्चितच मुंबईकरांना हे एक आनंदाची पर्वणी देणारं हे दृश्य म्हणावं लागेल। त्यामुळे आता थंडीचा सीझन जसा सुरू होईल, हे डॉल्फिन इथेच थांबतील का हे सुद्धा बघावं लागणार आहे। तर अनेक मुंबईकर निश्चितच वीकेंडला आणि त्यांना जेव्हा सकाळी वेळ मिळेल, सकाळी लवकर, त्यावेळी जाऊन हे दर्शन घेतील डॉल्फिनचं, त्यांना डॉल्फिन अगदी जवळून पाहता येईल असं हे सगळं दिसतं एकंदरीत चित्र। कृष्णा, या संदर्भात महापालिकेकडून काही माहिती दिली आहे का, किंवा या संदर्भात आणखी काही प्रशासनाकडून काही माहिती कळते का? प्रेमी आहेत जे या ठिकाणी फिरायला जातात त्यांच्याकडून अशा प्रकारची माहिती मिळाली की ही पहिल्यांदाच अशा प्रकार हे डॉल्फिन हे मुंबईच्या समुद्रकिनारी पाहायला मिळतात। कारण गेल्या अनेक वर्षांपासून इथं वरळीच्या समुद्रकिनारी सीफेसवर फिरणारे अनेक जण येतात, परंतु अशा प्रकारचं दृश्य यापूर्वी कधी पाहायला मिळालं नव्हतं। आता मुंबई महापालिका असू दे किंवा राज्य सरकार असू दे, त्या संदर्भातली जे विभाग संबंधित आहेत त्यांना देखील आता एक काळजी घ्यावी लागेल की मुंबईचा समुद्र किनारा जो आहे तो अत्यंत स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे आणि जर बायोडायव्हर्सिटी वाढवायची असेल, अशा प्रकारे समुद्र किनारी येऊन जर स्वच्छ पाण्यामध्ये डॉल्फिन दिसतात हे आपल्याला पाहायला मिळत असेल तर नक्कीच एक पर्यटनाच्या दृष्टीने देखील एक मोठी गोष्ट ही मुंबईकरांसाठी असणार आहे। या संदर्भात मुंबई महापालिका असू दे किंवा राज्य सरकारचा संबंधित विभाग आहे त्यांच्याकडून अद्याप कोणतीही या संदर्भातल्या माहिती सध्या समोर आली नसली तरी जे
काही या संदर्भात संशोधन करणारे आहेत किंवा या संदर्भातले तज्ज्ञ जे आहेत त्यांच्या मते की मुंबईच्या समुद्र किनारा हो नेहमीच एक दूषित समुद्र किनारा पाहायला मिळत होता. कारण अगदी गिरगाव चौपाटी असू दे किंवा इकडे जुहू चौपाटी असू दे, या परिसरामध्ये जे मुंबईचं सगळं सांडपाणी हे मुंबईच्या समुद्रकिनारी सोडलं जात होतं. परंतु आता काही प्रमाणात STP प्लांट देखील मुंबई महापालिकेच्यातून बसवलं जात आहेत आणि पाणी शुद्ध जे आहे तेच समुद्रात जाईल अशा प्रकारच्या देखील योजना सुरू आहेत. त्यामुळे मुंबईचा समुद्र किनारा येत्या काळामध्ये अत्यंत स्वच्छ ठेवणं कितपत गरजेचं आहे आणि अशा प्रकारचे जैवविविधता जे प्राणी जीव आहेत खास करून समुद्रातले हे समुद्र किनारे येतील किंवा समुद्रामध्ये जातील अशा प्रकारच्या पर्यटन वाढीच्या दृष्टीने देखील प्रयत्न होतील असे नियोजन हे येत्या काळामध्ये मुंबई महापालिका असू दे किंवा राज्य सरकार असू दे यांच्याकडून करणं गरजेचं आहे. अगदी खरे. कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि दिलेल्या तपशिलांसाठी. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते आणि ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय ती आज मुंबईतल्या समुद्रामध्ये डॉल्फिन दिसले त्याची आहेत. निश्चितच मुंबईकरांना एक वेगळी पर्वणी डॉल्फिनच्या या दर्शनामुळे मिळालेली आहे. त्यामुळे आता इथून पुढे संपूर्ण थंडीच्या सीझनमध्ये डॉल्फिन मुंबईकरांना पाहता येतील अशी एक आशा आहे. एक नंबर